नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समीक्षा बैठक सुरू. संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखही उपस्थित. उरी दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध. अमेरिका आणि ब्रिटननं भारतासोबत उभं राहण्याची दिली ग्वाही. उरी दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या तिघांना आलं वीरमरण. पार्थिव देह पुण्याहून मूळगावी पाठवले जाणार. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत स्पेनची भारतावर 5-0 मात. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. जम्मू काश्मीरमध्ये उरी इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समीक्षा बैठक सुरू आहे. नवी दिल्लीत गृहमंत्रालयात सुरू असलेल्या या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित आहेत. तसंच गुप्तचर विभागाचे विशेष संचालक आणि रॉ अर्थात संशोधन आणि विश्लेषण शाखेचे प्रमुखही या बैठकीला सहभागी झाले आहेत. उरी इथं काल झालेल्या या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले तर 19 जवान जखमी झाले. या हल्ल्याला भारतीय लष्करानं सडेतोड प्रत्युत्तर देत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दरम्यान केंद्रीय गृहसचिव राजीव मेहरिशी आज श्रीनगरला भेट देऊन सुरक्षा स्थितीचा आढावा घेणार आहेत. तसंच राष्ट्रीय तपास संस्थेची एक तुकडीही आज उरी इथं भेट देणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये उरी इथं लष्करी तळावर काल पाकिस्ताननं केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह आज श्रीनगरमध्ये आणण्यात येणार आहेत. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारत अशा हल्ल्यांपुढे कदापि नमतं घेणार नाही असं प्रतिपादन केलंय. दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पुरस्कर्त्यांचे डावपेच उधळून लावायला भारत समर्थ आहे असंही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबियांचं सांत्वन करून जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रार्थना व्यक्त केली. या हल्ल्यामागे असलेल्या शक्तींना तोडीस तोड कणखर प्रत्युत्तर दिलं जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जगापासून पूर्ण वेगळं आणि एकटं पाडलं पाहिजे असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल जालंधरमध्ये व्यक्त केलं. पहले भी भारत ने इनका ऐसे हमलों का मुंह तोड़ जवाब दिया है और आज की घटना इस बात के लिए हमें तैयार करती है कि आगे के लिए हमें और हमारी सुरक्षा फोर्सेस को और भी तैयार होना पड़ेगा. पाकिस्तानी घुसखोर आणि दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये ठार मारल्याचा सूड म्हणून हा हल्ला केला गेला असावा अशी शक्यता काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केली. आर्मी के साथ है और उन शहीदों को श्रद्धांजलि देने में शामिल है और इससे जो नुकसान हुआ है उसे पूरा तो नहीं किया जा सकता है, लेकिन हमें और हिम्मत से और बहादुरी से और दिलहरी से जो आतंकवादी पाकिस्तान से आते हैं उनका मुकाबला करना होगा और डट के मुकाबला करना होगा और उनको एक दफा ये दिखाना होगा कि 17 आर्मी के जवान मारने से हमारा मनोबल गिर नहीं सकता. उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होतोय. संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव बान की मून यांनी या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताबरोबर बळकट सहसंबंध प्रस्थापित करायला अमेरिका वचनबद्ध असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबियांप्रती सांत्वनाची भावना व्यक्त करत अमेरिकेनं या हल्ल्यावर कडाडून टीका केली आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईसाठी आणि दोषींना न्यायस्थानासमोर आणण्यासाठी भारताच्या खांद्याला खांदा लावून ब्रिटन उभा राहील अशी ग्वाही ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे.
या हल्ल्याची तीव्र निंदा करत जॉन्सन यांनी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संवाद साधला. उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यासाठी ठिकठिकाणी प्रार्थना केल्या जात आहेत. लखनौमध्ये मुस्लिम समाजाच्या बांधवांनी शहीदांसाठी विशेष नमाज पठण केलं. हल्ल्याला बळी पडलेल्या कुटुंबियांसाठीही प्रार्थना करून त्यांच्या हितासाठी यावेळी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. उत्तर प्रदेशात मुरादाबादमध्ये मेणबत्ती मोर्चा काढून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. उरी इथं काल झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्राचे शिपाई यू जांदराव, टी.एस. सोमनाथ आणि लान्स नायक जी. शंकर या तिघांना वीरमरण आलं. त्यांचे पार्थिव देह पुण्यात आणले जाऊन नंतर त्यांच्या मूळ गावी पाठवले जाणार आहेत. राज्यभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. दरम्यान अहमदनगरमध्ये कापड बाजार परिसरात व्यापारी संघटना आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उरी हल्ल्याचा निषेध केला. व्यापाऱ्यांनी काल व्यवहार बंद ठेवले होते. अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहन करण्यात आलं. भारत माता की जयच्या घोषणा देत पाकिस्तानच्या कृत्याचा जोरदार निषेध करण्यात आला. राज्यात 1 जुलै रोजी लोकसहभागातून लावण्यात आलेल्या 2,82,00,000 वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली असून त्याचं प्रमाणपत्र घेत असताना आपल्याला खूप आनंद झाला असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाईन्सच्या वतीनं पद्मविभूषण डॉक्टर बी.के. गोयल यांच्या हस्ते काल मुनगंटीवार यांचा मॅन ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 6,52,000 लोकांच्या वतीनं मी हा पुरस्कार स्वीकारतोय असं ते म्हणाले. माणसाला श्वासासाठी लागणारा ऑक्सिजन झाडापासूनच मिळत असल्यानं वृक्ष लावणं हे प्रत्येकाच्या जीवनातलं कर्तव्य झालं पाहिजे असं ते म्हणाले. येत्या 3 वर्षात राज्यात 50 कोटी झाडं लावण्याचा शासनाचा संकल्प आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी वुमन ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित झालेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासह जेसीचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉक्टर सुजाता वासानी आणि डॉक्टर अमित कुमार शर्मा यांना आउटस्टँडिंग यंग पर्सन या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जनावरांच्या संसर्गजन्य रोग निदान चाचणीमुळे मानवाच्या आरोग्याचं रक्षण होणार आहे असं मत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलं. नाशिक जिल्ह्यातल्या चितेगाव इथं आयोजित जनावरातील संसर्गजन्य गर्भपात आणि क्षयरोग निदान चाचणीच्या आरंभप्रसंगी ते बोलत होते. जनावरांना झालेला रोगाचा संसर्ग पशुपालकास होण्याची शक्यता असते. चाचणीद्वारे वेळीच निदान करून जनावरांसह मानवी आरोग्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. रोग निदान शिबिराची सुरुवात चितेगाव इथून होत असल्याचं नमूद करून त्याची अंमलबजावणी राज्यभर होणार असल्याची माहिती जानकर यांनी यावेळी दिली. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रातील प्रगती राज्यातल्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्यानं या क्षेत्रातील योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं. शेतीचा विकास करण्यासाठी शेतीसोबत एखादा जोडधंदा विकसित करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी सांसर्गिक गर्भपात चाचणी, क्षयरोग चाचणी आणि विविध जनावरांना होणाऱ्या रोगाची लागण याविषयी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. सांगलीत काल आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचं उद्घाटन मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्या हस्ते करण्यात आलं. या परिषदेत डॉक्टर समीर जमदग्नी, डॉक्टर एम गोपालकृष्ण, शरद देसाई आणि तपन वैद्य यांनी मार्गदर्शन केलं. कर्करोगासह सर्व रोगांसाठी आयुर्वेद ही उपयुक्त उपचार पद्धती आहे. आयुर्वेदाचा नियमित अवलंब केला तर माणसाला निरोगी जीवन जगता येऊ शकतं असं डॉक्टर जमदग्नी यांनी यावेळी सांगितलं. देशात 5,000 वर्षांपासून आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रचलित असून सर्व रोगांवर ही औषधं उपलब्ध आहेत असं तज्ज्ञांनी यावेळी सांगितलं. विविध राज्यातले सुमारे 700 प्रतिनिधी या परिषदेला सहभागी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील काही भागात परतीच्या पावसानं पिकांचं नुकसान केलं असून नुकसानीचे पंचनामे व्हावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात 1.5 महिन्यांपासून पावसानं दडी मारली होती. परिणामी मोठ्या प्रमाणात खरीप पिकं करपू लागली होती.
4 दिवसांपूर्वी पावसानं हजेरी लावल्यानं रब्बी हंगामात या पावसाचा लाभ मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र 3 दिवसांपूर्वी जोरदार वादळ, वारा आणि मुसळधार पावसानं मिरची, पपई, ऊस आणि कापूस तर काही भागात केळी पिकांचंही नुकसान झालं आहे. परवाचा वादळी पावसात खूप नुकसान झालेले कर्जई, बुपकरी, डामरखेडा या तिन्ही शिवारांमध्ये कापूस, ऊस, मिरची आणि ऊसाचं खूप नुकसान झाल्यामुळे प्रचंड शेतकरी हैराण झालेले आहेत. तर त्यांना एकच अपेक्षा आहे की शासनाकडून पंचनामे व्हावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही विनंती. राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मात्र ही समस्या सुटायची असेल तर कुपोषण हे आजारापलीकडचं सामाजिक असंतुलनाचं लक्षण आहे हे समजून घ्यावं लागेल. पाहूया याबाबतचा वृत्तांत. कुपोषण खरं तर या शब्दापासून आपण नक्कीच अपरिचित नाही. मात्र वास्तवाकडे डोळेझाक केली नाही तर या शब्दातून समोर येणाऱ्या वस्तुस्थितीपासून मात्र समाजमन अलिप्तवादी वागतंय हे खरं. गेल्या अनेक वर्षांपासून देशातल्या आणि राज्यातल्या आदिवासी बहुल क्षेत्रात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे. मात्र तरीही मुंबई या महानगरीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांच्या मृत्यूच्या बातम्यांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणं सुरू झालंय. एका पाहणीनुसार 14 आदिवासी जिल्हे असलेला महाराष्ट्र देशातल्या विविध राज्यांच्या तुलनेत अनेक कारणांनी मृत पावणाऱ्या 60% आदिवासी बालकांच्या मृत्यूचं ओझं वाहतोय. तर एकट्या पालघर जिल्ह्यातच गेल्या महिन्याभरात जवळपास 14 कुपोषणग्रस्त बालकांचा मृत्यू झालाय. खरं तर ही आकडेवारी प्रगतिशील महाराष्ट्राच्या संवेदनशील मनाला चटका लावून जाणारीच. त्यामुळेच ही समस्या सोडवायची असेल तर महाराष्ट्राच्या समाज मनाला कुपोषण हा आजार नाही तर कुपोषण म्हणजे पोषण योग्य आहारही न देऊ शकणाऱ्या सामाजिक असंतुलनाचं लक्षण आहे हे समजून घ्यावं लागेल. आणि म्हणूनच एकट्या प्रशासनाला दोष देण्यात पुढाकार घेण्याऐवजी कृती आणि जागृतीच्या पातळीवर परस्पर सहकार्याची कास धरावी लागेल. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही देशातल्या 50%हून अधिक खेड्यात आजही अस्पृश्यता पाळली जाते असं नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितलं. जळगाव इथं काल समता अभियानाअंतर्गत जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची विभागीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील तत्वज्ञान, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रत्यक्षात आणण्यासाठी समता अभियानाची स्थापना केली असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण समता नाकारत राहिलो तर राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असं सांगत ही विसंगती दूर केली पाहिजे असं मुणगेकर म्हणाले. यावेळी समता अभियान मार्गदर्शन पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. हिंगोली रेल्वे स्थानकावरती काल लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रवासी म्हणून आपल्या परिवारासह उपस्थित असलेले हैदराबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती MSK जयस्वाल या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्वच्छ रेल स्वच्छ भारत ही संकल्पना साकारण्यासाठी नागरिकांनी प्रवासी या नात्यानं सहभागी व्हावं असं आवाहन न्यायमूर्ती जयस्वाल यांनी यावेळी केलं. हिंगोलीच्या नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी या अभियानात भाग घेतला. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कुंभार समाजाच्या विभागीय मेळाव्याचं काल सांगली इथं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सध्याच्या स्पर्धायुगात टिकण्यासाठी कुंभार समाजानं आपल्या पारंपरिक व्यावसायिक स्वरूपात बदल करण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घेत कुंभार समाजातील लोकांनी आपल्या प्रगतीचा मार्ग धरायला हवा असं मतही यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं. विद्यापीठीय शिक्षण आणि वास्तविक जीवन यांच्यात बरीच तफावत असून जीवनातील संघर्षाशी शिक्षणाचा संबंध नसल्याचं मत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं.
नागपूर विद्यापीठानं राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या पुरस्कार समारंभात ते बोलत होते. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ काणे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. विद्यापीठाचे कुलसचिव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. परभणीत काल सत्यनारायण कलानी स्मृती ट्रस्टच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सेवा गौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. मराठवाड्यातल्या राजस्थानी समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्याला दिला जाणारा हा पुरस्कार यावर्षी औरंगाबादमधल्या उद्योजिका तसंच समाजसेविका पद्मा तापडिया यांना प्रदान करण्यात आला. 11,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. माहेश्वरी संघटनेचे सचिव संदीप काबरा आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सत्यनारायण लोया यांनी पुरस्काराचं वितरण केलं. शिक्षण आणि वृद्धांसाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत पद्मा तापडिया यांना सन्मानित करण्यात आल्याचं ट्रस्टचे डॉक्टर राजगोपाल कलानी यांनी सांगितलं. अक्षरक्रांती प्रतिष्ठान खापरखेडाच्या वतीनं दिला जाणारा महाकवी सुधाकर गायधनी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा 2016 काल नागपुरात पार पडला. प्रथम पुरस्कार अहमदनगर इथल्या गणेश मरकड यांच्या काळ्या मातीचं अस्वस्थ वर्तमान या कवितेला, तर द्वितीय पुरस्कार बेळगाव कर्नाटक सलामवाडी इथले नवोदित कवयित्री अरुणा पाटील यांच्या श्रावणाच्या दिवसात या कवितेला, तसंच तृतीय पुरस्कार चाळीसगाव जळगाव इथल्या मनोहर आंधळे यांच्या डोळ्यात कालचं पाणी या कवितेला प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सदैव सेवेसी तत्पर असणाऱ्या पोलिसांना आपल्या कामाच्या वेळेत कर्तव्य बजावताना कर्तव्याव्यतिरिक्त काही कामं किंवा समस्या असतील तर त्यांना थेट मुख्यालयात जावं लागतं. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. शिवाय एकाच फेरीत त्यांचं काम होईलच असं नाही. यावर उपाय म्हणून जळगाव जिल्ह्यात समाधान हेल्पलाईन हा आगळा वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पाहूया त्याचा वृत्तांत. 24 तास ऑन ड्युटी कार्यरत असलेल्या पोलिसांना आपल्या इतर कामांसाठी किंवा इतर तक्रारींसाठी प्रत्येक वेळी मुख्यालयात जाणं शक्य होत नाही. पोलिसांची ही समस्या लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी समाधान हेल्पलाईन सुरू केली आहे. नोव्हेंबर 2014ला समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती, ज्या माध्यमातून एक कर्मचारी नेमून सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या दररोज तक्रारींची नोंद या ठिकाणी केली जात होती. आतापर्यंत या हेल्पलाईनच्या माध्यमातून 1027 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामधील सर्व तक्रारींची निर्गती करण्यात आली. आतापर्यंत फक्त 47 तक्रारी ह्या प्रलंबित आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक दूरध्वनी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. यावर पोलीस आपल्या तक्रारी नोंदवतात. या तक्रारीची नोंद समाधान हेल्पलाईन शाखेत केली जाते. त्याचा टोकन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला दिला जातो. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना त्या तक्रारीची माहिती देऊन लवकरात लवकर त्या तक्रारीचं निवारण केलं जातं. त्यानंतर तक्रारदार पोलिसाला दूरध्वनी क्रमांक अथवा ईमेलद्वारे याबाबत कळवलं जातं. कामात दिरंगाई आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते. या समाधान हेल्पलाईनमुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे. आमचे पे बिल थांबलेले आहेत किंवा मेडिकल बिलं थांबलेले आहेत किंवा इतरही कुठल्या आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या प्रॉब्लेम असतात, रजा वगैरे, सुट्ट्या, याच्याबद्दलच्या जे आम्हाला अडीअडचणी असतात, त्यासाठी माननीय SP सरांनी जे हेल्पलाईन सुरू केलेली आहे ती अत्यंत उपयुक्ती आणि बहुउपयोगी आहे. या योजनेचं महत्त्व लक्षात घेऊन ही योजना राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतला आहे. पाणबुड्यांचं महत्त्व आणि बदलत्या काळानुसार त्यांच्या वाटचालीबद्दल स्पष्टीकरण करणाऱ्या एका पुस्तकाचं काल मुंबईत प्रकाशन झालं. सबमरीन प्रपोल्शन मसल पॉवर टू न्यूक्लिअर असं या पुस्तकाचं नाव असून अनिल आनंद यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर शेखर बसू यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. भाभा अणुऊर्जा आयोगाचे संचालक KN व्यास या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत काल प्ले ऑफमध्ये स्पेननं भारताचा 5-0 असा धुव्वा उडवला. परतीचे एकेरीचे दोन्ही सामने स्पेननं जिंकले. त्याआधी एकेरीचे दोन्ही सामने तसंच दुहेरी सामनाही स्पेननं जिंकल्यामुळे भारताचा 5-0 असा पराभव झालाय. हा सामना जिंकून स्पेननं डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुपमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारताच्या रामनाथनचा सामना डेव्हिड फेररशी झाला होता, तर मार्क लोपेसचा सामना सुमित नागलशी झाला. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समीक्षा बैठक संपन्न. संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखही होते उपस्थित. उरी दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध. अमेरिका आणि ब्रिटननं भारतासोबत उभं राहण्याची दिली ग्वाही. उरी दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या तिघांना आलं वीरमरण. पार्थिव देह पुण्याकडून मूळ गावी पाठवले जाणार. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत स्पेनची भारतावर 5-0 मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.